आवाज भोजनांचा मी सध्या आहे लातूर नांदेड हायवे वरती आणि तुम्ही बघू शकता माझ्या डाव्या बाजूला जी आहे ही बलेनो कार आणि एसटी बसचा अपघात आता झालेला आहे। सकाळचे 8:45 वाजता मी या ठिकाणी आलो, म्हणजे हा अपघात यापूर्वी अगोदर अर्धा ते पाऊण तास अगोदर घडलेला आहे। काही नागरिकांनी मला फोनद्वारे माहिती दिली की जो नांदेड बायपास आहे अहमदपूर शहरालगतचा, त्या बायपास वरती या मोड वरती कार आणि बसचा अपघात झालेला आहे। बस आहे लातूर नांदेड जाणारी, त्या बसचा क्रमांक सुद्धा मी सांगणार आहे। MA09 TL 0546 असा या बसचा क्रमांक आहे। या बसमध्ये अनेक प्रवासी होते आणि तुम्ही हे बघू शकता माझ्या डाव्या बाजूला ही बलेनो कार जी आहे निळ्या रंगाची, पूर्ण गाडीचा चक्का चूर झालेला आहे, चेंडा मेंढा झालेला आहे। यामध्ये कमीत अहमदपूरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे। पोलीस प्रशासनातील कर्मचारी इथे या ठिकाणी या घटनेची माहिती मिळताच या घटनास्थळावरती पोहोचले आहेत। त्यांना कशी माहिती मिळाली, नेमकं काय काय त्यांना अपडेट आहे हे मी जाणून घेणार आहे। अर्धवार सर माझ्यासोबत आहेत। MH29 CJ 0434 या क्रमांकाची ही बलेनो गाडी आहे। सर कधी कळालं तुम्हाला की हा अपघात झालाय, नेमकं काय याच्यामधले जखमी किती जण आहेत? अर्धा तासापूर्वी कळालंय, जखमीचं काय अजून माहिती घेतो, अजून काही माहिती नाही अजून। किती जण होते लोक, काय माहिती? काय अजून काहीच माहिती नाही, माहिती घेत आहोत। बरोबर। नुकताच अपघात घडल्याबरोबर पोलीस प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी या घटनास्थळी धाव घेतलेली आहे आणि जखमींना अहमदपूरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे। अनेकदा या ठिकाणी या हायवेवरती
ब्रेकर झाले पाहिजेत असे नागरिकांनी मागणी केली, परंतु हायवेचा रूल्स आहे, हायवेचा जो नियम आहे, या हायवेवरती काही जरी कितीही मुडदे पडले तरी या हायवेवर स्पीड ब्रेकर करता येणार नाही असं हायवे संचालकांनी सांगितलेलं आहे. मागणी केल्यानंतर या ठिकाणी अपघात होऊ नये म्हणून जो अहमदपूर शहरातून रोड आलेला आहे त्या रोडवरती स्पीड ब्रेकर करण्यात आलेले आहेत, परंतु या हायवेवर मात्र कसल्याही प्रकारचे स्पीड ब्रेकर करण्यात आलेले नाहीत. हायवेच्या नियमाने जे स्पीड ब्रेकर असतात फक्त 5 पट्टे, ते तुम्ही बघू शकता तिकडचे पांढरे जे पट्टे आहेत तेच या हायवेवरचे ब्रेकर आहेत. तेवढ्याच ब्रेकरच्या आधाराने फक्त इशाऱ्यावर या हायवेवरती चाललं पाहिजेत असं हायवे प्रशासनाचं मत आहे. मुर्दे कितीही जरी पडले तर हायवेवर यापुढेही ब्रेकर होत नाहीत असं त्यांनी स्पष्ट मागच्या त्यांच्या एका मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे. बघू शकता तुम्ही. आणखी एक पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवणार आहे. ही निळ्या रंगाची कार जी आहे, बलेनो नावाची कार आहे ही, आणि लातूरकडून येत होती ही गाडी, आणि लातूरकडून येत असताना या गाडीला एअरबॅग होत्या म्हणून ते सुखरूप आहेत, परंतु गंभीर जखमी आहेत असे येथील प्रथमदर्शनी नागरिकांनी मला सांगितलेलं आहे. या ठिकाणी आल्याबरोबर मी सुद्धा अगोदर मदत कार्य करण्याचं काम आपण केलं पाहिजे ही जबाबदारी स्वीकारून जखमींना ॲम्ब्युलन्सद्वारे ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठविण्याचं काम करण्यात आलेलं आहे. आणि तुम्ही होतात का इथे? नाही. तुम्ही होतात का? कोणी अपघात झाला त्या ठिकाणी पहिल्यांदा कोणी होतं का? तर आता हे नंतर आलेले लोक आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचाऱ्यांनी उपचारासाठी या जखमींना पाठवलेलं आहे. मित्रांनो, गाडी तुमच्याकडे कोणतीही असो, नियम पाळा आणि अपघात टाळा. अगदी या म्हणीनुसार आपण चाललं पाहिजेत. हायवेचा रूल्स आहे की हायवेवरती ब्रेकर नसतात. पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगावं लागतंय. आणि आपल्यामध्ये जोपर्यंत ड्रायव्हिंग करत असताना आपली नियमाचं पालन जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत अपघाताला आपल्याला सामोरं जावं लागणार आहे. जे हायवे प्रशासनाचे नियम आहेत आपण त्याला कसं काय चेंज करू शकू असं तुम्हाला मला सांगायचं आहे. अनेक वेळा आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे की हायवेवरती स्पीड ब्रेकर करावेत, परंतु हायवेवरती स्पीड ब्रेकर आजपर्यंत कुठेही करण्यात आले नाहीत. ज्या ठिकाणी हायवेला छोटे मार्ग जोडण्यात आलेले आहेत त्या मार्गावरती तुम्हाला स्पीड ब्रेकर टाकून देण्याचं काम हायवे प्रशासनाने यापूर्वी केलेलं आहे. परंतु यापुढे आता खऱ्या अर्थाने जर या ठिकाणी अपघात का होतात, हा जो वळण आहे शिरूर ताजबंद शहराकडून येणारं जे वळण आहे, या वळणावर जोपर्यंत गाडी अगदी जवळ येईपर्यंत हा इथला जो टर्न पॉइंट आहे तो दिसत नाही. म्हणून इकडच्या गाडीवाल्यांना ते दिसत नसल्यामुळे तर डायरेक्ट कधी कधी इकडे टर्न मारतात डायरेक्ट राईटला, आणि कधी कधी तिकडून येणारे लोक न बघता उजव्या डाव्या बाजूला वळत असल्यामुळे हे अपघाताचं प्रमाण वाढू लागलेलं आहे. तर तुम्हाला पुन्हा एकदा आवाज बहुजनांचा न्यूजच्या माध्यमातून आवाहन असणार आहे, तुम्ही कोणत्याही गाडीची ड्रायव्हिंग करा, नियमांचं पालन करा आणि अपघातावर आळा घाला. वाहक आहेत का या बसचे? आहात तुम्ही वाहक? बरं सर, समोर इकडे याल का? मी येतो तुमच्याकडे. थांबा, इथे चिखल आहे. या बसचे वाहक आहेत. किती पॅसेंजर होते याच्यामध्ये? 15 होते. प्रवासी 15 होते का? बरं, कुठून कुठे चालली होती बस? नांदेडून लातूरला जाऊ लागली. बरं, काय प्रसंग होता ज्यावेळेस ही घटना घडली? आपण इकडे येऊया म्हणजे हे पाठीमागचे तुम्हाला दृश्य आपल्याला दाखवता येईल. इथे थांबा तुम्ही. बघा, तुम्ही या गाडीचा पूर्ण चक्र चूर झालेला आहे. तुम्ही इकडून येत असताना नेमकी काय स्थिती होती त्यावेळेस? आमची गाडी अर्धी पास झाली. ही गाडी तिकडून लातूरहून फास्ट येऊ लागली. आमची अर्धी गाडी पास झाल्याच्या नंतर त्याने येऊन मारली. किती जण होते कार मध्ये? 4 ते 5 होते. 5 जण होते कार मध्ये? 4 ते 5 होते. बरोबर. गाडीतल्या प्रवाशांना काही नाही, काय गाडीचा प्रवास काही दुखापत झाला नाही, कारण आमची गाडी स्लो होती ना. तुम्ही कुणीकडून येत होतात म्हणले? नांदेडकडून. म्हणजे तुम्ही तिकडून येत असताना तिकडून ड्रायव्हरला दिसली असावी ही कार? नाही, आम्हाला दिसले. आम्ही स्लो झालतो. स्लो जाऊन अर्धी गेलो, इकडून जोरात झालतो. नाही त्याचा कार चालकाच्या स्पीडमुळेच हा अपघात झाला. नसता अपघात टळला असता, कार स्लो झाली असती तर. कारण त्याला एवढी मोठी गाडी दिसली नाही का, जाऊ इकडे बायपासला जाऊ लागली. अर्धा पाऊण तास झाला. मी आता अर्धा पाऊण तास नाही घरी चालव की तू गेलास का? पाऊण तास झाला. तुला तिथेच भेटू.
भंगार मी उचलला असताना पुढची बाजू लागते ताज्या आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा BN4 आवाज बहुजनांचा. न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. आवाज बहुजनांचा.